सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 11 मध्ये आज आपण समास दुसरा थोडक्यात शिकणार आहोत. या दुसऱ्या समासाचं नाव आहे चत्वार देव निरूपण. चत्वार देव निरूपण असे या समासाचं नाव आहे. या समासातून समर्थांनी चत्वार संख्या आहे ती चत्वार म्हणजे 4 प्रकारचे देव कोणते आहेत त्याचे निरूपण केले आहे. समर्थांच्या मते या विश्वामध्ये 2च वस्तू आहेत, एक शाश्वत किंवा निश्चळ आणि दुसरी अशाश्वत किंवा चंचल. अशाश्वत म्हणजे कायम न टिकणारे, क्षणिक क्षणभंगूर त्याला म्हणायचं अशाश्वत, आणि त्याच्या विरुद्ध शाश्वत म्हणजे कायम टिकणारे. अशाश्वत जे आहे ते सर्व काही मायामय असल्यामुळे आज ना उद्या विलयात जाते, म्हणजे त्याचा नाश होतो. प्रथम अवस्थेमध्ये जे अव्यक्त अप्रगट असते तेव्हा ते सूक्ष्म असते, परंतु ते जेव्हा व्यक्त दशेला येते म्हणजे मूर्त किंवा प्रगट होते तेव्हा ते स्थूल असलेले, मुळात स्थूल असलेले सूक्ष्म बनते आणि त्याचाच भरमसाठ विस्तार होतो. या विस्तार क्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी उत्पन्न झाल्यानंतर मग माणूस निर्माण होतो. हा जो विस्तार क्रम आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे योनी आहेत, अनेक प्रकारचे जन्म आहेत, आणि ते प्राणी उत्पन्न झाल्यानंतर मग माणूस निर्माण होतो. मानवी जीवनाची पातळी अगदी निराळीच असते. मानव समाजामध्ये नाना चालीरीती, विविध मते मतांतरे आणि राहणीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार दिसून येतात. त्याचप्रमाणे माणसाने आपल्या कल्पनेनुसार अनेक प्रकारचे देवसुद्धा निर्माण केले आहेत. नाना शास्त्रांचा बाजार भरवला. या सगळ्या गलबल्यामध्ये खरा देव कोणता हे कळेनासे झाले. सर्वसाधारण लोकांचे मत हे अंतिम सत्य नाही. समोर सांगतात सर्वसाधारण लोकांचे मत हे अंतिम सत्य नाही. लोक विविध प्रतिमांची पूजा करतात. त्यांच्या दृष्टीने प्रतिमा हा देव असतो. आपल्याला मराठी कमी समजते, इंग्लिश समजेल. प्रतिमा म्हणजे फोटो, देवांचे फोटो. त्या देवांच्या फोटोची पूजा करतात आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने प्रतिमा म्हणजेच फोटो हा देव असतो. पण हा काही खरा देव नाही. म्हणून ज्ञानी माणसाने, विवेकी पुरुषाने खरा देव शोधून काढला पाहिजे. सहज विचार करून पाहिले तर 4 प्रकारचे देव दिसतात. जे समासाचं नाव आहे ते 4 प्रकारचे देव कोणते आहेत समोर सांगतात. सर्वांचा अंतरात्मा, पहिला देव सर्वांचा अंतरात्मा. दुसरा विश्वात्मा. तिसरा द्रष्टा किंवा साक्षी. आणि चौथा निश्चळ परमात्मा. ज्ञानी पुरुष हा राजहंसासारखा असावा. या विश्वामध्ये शाश्वत आणि अशाश्वताचे जे मिश्रण झालेले आहे, दोन्ही एकमेकांना मिसळलेले आहे, त्या चिखलातून ज्ञानी पुरुषाने राजहंसाप्रमाणे शाश्वत शोधून काढावे. स्वामीजी सांगतात लोकांमध्ये 4 प्रकारचे देव आढळतात. लोकांमध्ये, समाजामध्ये 4 प्रकारचे देव आढळतात. पहिला प्रतिमा, दुसरा अवतार, तिसरा अंतरात्मा आणि चौथा परमात्मा.
यापैकी अखेरचा म्हणजे शेवटचा जो आहे तोच खरा देव आहे. त्याचा अनुभव घेणारा महानुभाव होय. प्रकृती पलीकडे असणारा जो थोरला देव, त्याचे ध्यान करता करता महानुभाव तद्रूप म्हणजे एकरूप समरस होऊन जातो. असा ज्ञानीपुरुष अंतर्यामी म्हणजे स्वतःच्या अंतरंगात शाश्वताची ओळख करून घेतो. पण बाहेरून मात्र तो लोकांमध्ये राहून लोकांसारखे सर्व व्यवहार सांभाळतो. मी वेगळा आहे काहीतरी असं तो दाखवतही नाही. अंतर्यामी मात्र तो लोकांपेक्षा अतिशय वेगळा. बहुतेक माणसे अशाश्वतामध्ये घोटाळत जीवन जगत असतात. इतकेच नाही तर शाश्वताच्या गप्पा मारणारे महापुरुषसुद्धा लगेच अशाश्वतामध्ये बुडी मारतात. त्यांच्या गप्पा त्या गप्पाच राहतात, कारण त्या नुसत्या गप्पाच असतात शाश्वताच्या. ते अशाश्वतामध्ये बुडी मारतात. अशाश्वताच्या जाळ्यातून बाहेर पडणारे फार थोडे विरळे आपण सर्वजण या अशाश्वताच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहोत. शाश्वत आणि अशाश्वताने भरलेल्या या विश्वामध्ये सारी माणसे अशाश्वतातच गुंतलेली दिसून येतात. शाश्वत मात्र जे आहे ते जसेच्या तसेच शाश्वतामध्ये शाश्वतपणे राहते. म्हणजे परमात्मा जो आहे, परब्रह्म जे आहे ते जसेच्या तसेच आपल्या रूपामध्ये आपल्या स्वरूपामध्ये कायम राहते. माणसे क्वचितच शाश्वताचा शोध घेतात, पण म्हणून त्याच्या शाश्वतपणामध्ये जे शाश्वत आहे, परब्रह्म शाश्वत आहे, त्याच्या शाश्वतामध्ये काही न्यूनता येत नाही, काही कमीपणा येत नाही. सारासार विवेक करून शाश्वताला शोध घेणारा असा लाखांमध्ये एखादाच निघतो. मनुष्याणाम सहस्रेषु. शाश्वताप्रमाणे तो सुद्धा अत्यंत निश्चयपूर्ण, स्थिर आणि शाश्वत बनतो. जो शाश्वताचा शोध घेणारा असतो तो शाश्वताप्रमाणे स्वतः अत्यंत निश्चयपूर्ण, स्थिर आणि शाश्वतच बनतो. पुष्कळ लोक शाश्वताच्या नुसत्या गोष्टी सांगतात, गप्पा मारतात, पण पुन्हा तीच माणसे अशाश्वताच्या मागे धावतात. उदाहरण द्यायचं झालं तर मृगजळात येता येईल. मृगजळाच्या मागे आपण सर्व धावतो आहे. मृगजळ कसं आहे? अशाश्वत आहे, क्षणभंगूर आहे, फक्त दिवसा दिसतं, रात्री नाहीसं होतं, खरं ते नसतं. पण आपण पाहतो हरिण त्याच्या मागे धावतं, आपणही तेच करतो, अशाश्वताच्या मागे धावतो. अशाश्वतामध्ये अशाश्वत जन्म घेते आणि त्यातच ते वाढते. जे भासमान आहे त्यामध्ये भासमानच जन्म घेते. जे मिथ्या आहे त्यामध्ये मिथ्या जन्म घेते आणि त्यामध्ये ते वाढते. या कारणाने जन्मभर माणसाच्या मनावर अशाश्वतासारखे परिणाम करीत राहते. या पृथ्वीवरील साऱ्या घटनाच अशाश्वत आहेत. येथे माणसाची सारी हालचाल, त्याचा संपूर्ण व्यवहार हा अशाश्वतामध्ये घडतो. म्हणून अशाश्वताला बाजूला सारून शाश्वतामध्ये प्रवेश करणारा माणूस सापडणे फार कठीण जाते. आपले सर्व व्यवहार, आपल्या सर्व हालचाली अशाश्वत आहेत. मुळात आपणच अशाश्वत आहोत. परंतु या अशाश्वताला बाजूला करून शाश्वतामध्ये प्रवेश करणारा माणूस फार कठीण असतो आणि तसं शोधून काढणं देखील कठीण जाते. जे अशाश्वत आहे ते ओळखायचं कसं? ते कधीच स्थिरपणे टिकत नाही आणि जे शाश्वत आहे त्याच्या विरुद्ध ते कधीच चळत नाही, आपल्या जागेवरनं चालत नाही, हलत नाही, एका जागी ते निश्चल असते. नित्यानित्याचा विवेक केला, नित्य अनित्य यांचा विवेक केला
तर माणसाला या गोष्टी थोड्याफार प्रमाणात आकलन होतात. परंतु अशाश्वता जोर जो आहे, अशाश्वताचा जोर मोठा विलक्षण आहे. माणसाच्या मनावर मायेचे दाट आवरण असते. त्यामुळे माणसाला संशय, कल्पना, भ्रम वगैरे पछाडतात. स्वामीचा शब्द आहे, हे सर्व माणसाला पछाडतात. जसे एखाद्याला भूत पछाडतं तसा आपल्याला सर्वांना संशय पछाडतो, कल्पना पछाडते, भ्रम पछाडते. या विश्वातील सगळा जो अचेतन पसार आहे तो मायेतून बाहेर पडतो. तो पसारा अशाश्वत आहे, अमर्याद आहे. संशय येणे, कल्पना करीत सुटणे, भ्रम निर्माण होणे या साऱ्या गोष्टी अशाश्वतातील कष्ट देणाऱ्या म्हणजे दुःख देणाऱ्या घटना आहेत. आपल्याला प्रपंचामध्ये वारंवार दुःख का भोगायला लागतं? कारण आपण अशाश्वतामागे लागतो. शाश्वतामध्ये या गोष्टींना स्थान नाही. कोणत्या गोष्टींना? संशयाला स्थान नाही, कल्पनेला स्थान नाही आणि भ्रमाला पण स्थान नाही. परंतु हे रहस्य माणसाला समजले मात्र पाहिजे. स्वामीजी सांगतात, जे जे अशाश्वत आहे ते सर्व काही माया निर्मित असते आणि जे माया निर्मित असते ते सर्व नाशिवंत असते. या विश्वामध्ये जिकडे तिकडे मायेचाच विस्तार आहे. पंचभूते आणि 3 गुण मिळून असणारी अष्टदा प्रकृती विश्वामध्ये सर्वत्र पसरलेली आहे, फोफावलेली आहे. नाना प्रकारच्या चित्रविचित्र रूपांनी ती विस्ताराला आलेली आहे. तिच्या विस्तारामध्ये अनेक प्रकारच्या निर्मित वस्तू, तिच्या म्हणजे अष्टदा प्रकृतीच्या विस्तारामध्ये अनेक प्रकारच्या निर्मित वस्तू, अनेक प्रकारचे बदल, अनेक प्रकारचे लहान मोठे आणि नाना प्रकारचे जड द्रव्यमय पदार्थ आणि विविध प्रकारची रूपे या अष्टदा प्रकृतीमध्ये आढळून येतात. अष्टदा प्रकृती विकारी किंवा सतत बदलणारी असल्याने तिच्या विकारवंत स्वभावातून, अष्टदा प्रकृतीच्या विकारवंत स्वभावातून हे विश्व निर्माण झाले. अव्यक्त प्रकृती सूक्ष्म असते. ती व्यक्त स्वरूप धारण करताना स्थूल पदार्थाचे रूप घेते. जे जे दृश्य आहे ते सर्व स्थूल आहे आणि जे अव्यक्त आहे ते सूक्ष्म आहे. प्रकृती अव्यक्त असते त्यावेळेला ती सूक्ष्म असते, पण ती व्यक्तरूप धारण करताना स्थूल पदार्थाचे रूप घेते. अशा रीतीने अमर्यादपणे भरमसाठ वाढलेले हे दृश्य स्थूल विश्व आपल्याला त्यामुळे दिसू लागते. जड द्रव्यापासून अशा आश्चर्यकारक अनंत वस्तू निर्माण झाल्यानंतर नाना प्रकारचे देह धारण करणारे जिवंत प्राणी निर्माण झाले. त्यांना वेगवेगळी नावे ठेवली गेली. त्यांच्यामध्ये मग नंतर माणूस निर्माण झाला. माणसामध्ये निरनिराळ्या भाषा उत्पन्न झाल्या. भाषेच्या साधनाने माणसांना एकमेकांचे मनोगत थोडे थोडे कळू लागले. शब्दरूप मायेने मानव समाजातील जीवन एकदम वरच्या पातळीवर चढले. मानव समाजाचा पाया हा भाषेमध्ये असतो. इतर प्राणी आणि आपल्यामध्ये जो फरक आहे महत्त्वाचा तो म्हणजे भाषा. आणि या भाषेमुळे आपण एकमेकांचे मनोगत थोड्याफार प्रमाणात तरी ओळखू शकतो. या भाषेमुळे मानवी जीवन एकदम वरच्या पातळीवर चढले आहे. मानव समाजाचा पाया या भाषेमध्येच आहे आणि त्याच्या प्रगतीचे मूळ आचार व विचार यांच्यामध्ये आहे. आचार विचारांना विस्कळीतपणा आला
तर संबंध सामाजिक जीवन पूर्णपणे विस्कळीत होते. समाजाची प्रगती थांबते. त्यामुळे समाजातील व्यक्तीच्या जीवनात उत्तमपणा अभावानेच भासतो. प्रत्येक संताला समाज मनाची जाणीव असते, यात संशयच नाही. त्या मनाची विकृती नाहीशी करण्याआधी खटपट आपल्याला स्वभावातून दिसून येते. प्रत्येक संत ही खटपट करीत असतो. कोणती खटपट? मानवी मनाची विकृती नाहीशी करायची, नष्ट करायची. कारण मन विकृत आहे तोपर्यंत आपल्याला परमार्थ साधणार नाही. विकार असणार तोपर्यंत आपल्यामध्ये भगवंत येणार नाही. म्हणून प्रत्येक संतांनी मानवी मनाची विकृती नष्ट करण्याचं कार्य केलेलं आहे. श्री समर्थच्या ठिकाणी ही जाणीव प्रकर्षाने विलसित होती. त्यांनी भारतभर केलेल्या संचारामध्ये भारतीय समाजाचा सर्वांगीण विस्कळीतपणा प्रत्यक्ष पाहिला. जिकडे तिकडे बेशिस्त बोकाळली होती. समाजातील विचारी ब्राह्मण वर्ग विचारहीन होऊन निष्प्रभ झाला होता. अनेक मतप्रवाह निर्माण होऊन परस्परांमधील संघर्षामुळे माणसांच्या आतील आणि बाहेरील जीवनामध्ये गोंधळ उडालेला होता. खऱ्या देवाचा लोकांना विसर पडला होता आणि हलक्या प्रकारच्या देवदेवतांचा अगदी सुकाळ झाला होता. मानव समाजात अनेक विचित्र चालीरीती निर्माण झाल्या. वागण्याचे अनेक प्रघात पडले. अनेक प्रकार निर्माण झाले आणि निरनिराळ्या प्रकारचे आचार प्रचलित झाले. त्या लोकांच्या आचारांना अनुसरून सगळे सामान्य लोक वागतात. सारांश: अष्टदा प्रकृती प्रथम निर्माण झाली. तिच्यापासून अनेक प्रकारची लहान मोठी शरीरे निर्माण झाली. नंतर आपापल्या स्वभावानुसार त्यांचे वागणे सुरू झाले. पण मानव समाजामधील जीवन अधिक गुंतागुंतीचे आहे. समर्थांनी याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. समर्थांचं कार्य आपल्याला माहीत आहे किती महान आहे. ते सतत भ्रमंती करायचे आणि त्या भ्रमंतीमधून त्यांना आपला समाज दिसून आला त्याचं ते वर्णन करतात आहे. मानव समाजामधील जीवन अधिक गुंतागुंतीचे आहे. मानव समाजामध्ये अनेक प्रकारची मते निर्माण झाली. अनेक प्रकारचे खोटे आणि भ्रामक विचार वाढीला लागले. नाना प्रकारच्या विलक्षण कल्पना समाजात प्रसारित झाल्या. समाजामध्ये जो विचार प्रवाह प्रबल असतो त्याला अनुसरूनच सामान्य लोक वागतात. त्यांना आवरून योग्य मार्गाकडे वळवणारा विचारवंत पुरुष क्वचितच आढळतो. सध्याच्या काळी म्हणजे समर्थांच्या काळी मानव समाजामध्ये सर्वत्र नुसता गोंधळ माजलेला होता. प्रत्येकजण इतरांपेक्षा फार मोठा समजतो. प्रत्येकजण स्वतःला इतरांपेक्षा फार मोठा समजतो. वर्णन जरी समर्थांच्या काळातलं आहे तरी संत महात्मे त्यांना द्रष्टा म्हणतात. वर्तमानमध्ये राहून भविष्यात काय होणार आहे हे ज्याला कळतं तो द्रष्टा असतो. त्यावेळचं जे वर्णन केलेलं आहे समाज जीवनाचं ते आजच्या काळालाही लागू आहे. समर्थ काय म्हणतात? समाजामध्ये नुसता गोंधळ माजलेला आहे. प्रत्येकजण स्वतःला इतरांपेक्षा फार मोठा समजतो. अशा परिस्थितीत खरा कोण आणि खोटा कोण हे ठरवणे मोठे कठीण जाते. आचार म्हणजे आचरण, वागणूक बहुरंगी होऊन आपले वागणे गुंतागुंतीचे झाले आहे. काही आचार पोट भरण्याच्या पायी बुडाला. उरलेला आचार वरपांगीपणाने वरवर पाळला जातो. देहाच्या अभिमानाने केवळ देखाव्यासाठी लोक आचार पाळतात.
मनापासून त्यांना तरी इच्छा नसते. आचाराने घसरलेला समाज विचाराने सुद्धा घसरलेला आहे. खरा देव लोपला जाऊन खोट्या देवदेवतांचे भूतांचे प्रस्थ मागले होते त्या काळातही आणि आजही आहे. समाजामध्ये खूप देव निर्माण झाले आणि त्या देवांचे निरर्थक महत्त्व वाढले. भूते आणि देवता यांचे भलतेच महात्म्य एकमेकांमध्ये मिसळले. मुख्य देव कोणता तेच कळेनासे झाले. कशाचाच कशाशी मेळ बसत नाही. स्वैराचाराला म्हणजे मनमानीपणाला आवर घालणारा कोणीही आढळत नाही. याप्रमाणे सगळा समाज विचारभ्रष्ट झालेला आहे. सारासार विचार करणारा, विवेक करणारा कोणीही उरला नाही. लहान कोण आणि थोर कोण हे ठरवण्यासाठी सुद्धा काही मार्गच राहिला नाही. शास्त्राचा जणू काही बाजारच भरला आहे. देवांची दाटी दाटून आली आहे. म्हणजे अनेक देवांची गर्दी झाली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला असे अनेक देव दिसून येतील आणि बहुजन समाज प्रापंचिक वासना पूर्ण करणाऱ्या व्रतांच्या नादी लागलेला आहे. अशा रीतीने लोक समाज सर्व अंगांनी बिघडून गेलेला दिसतो. सत्य असत्याचा फरक हरवल्यासारखा झाला आहे. चोहीकडे केवळ अराजक माजलेले आढळून येते. नाना तऱ्हेच्या मतमतांतराचा बुजबुजाट झालेला आहे. कोणी कोणाला विचारीनासा झालेला आहे. ज्याला जे मत आढळते तेच त्याला उत्तम आणि थोर वाटते. जो असत्याचा अभिमान धरतो त्याचा अधप्पात होतो, त्याची अधोगती होते. म्हणून ज्ञानी माणसे सत्याचा शोध करतात. सामान्य लोक अनेक अशाश्वत देवदेवतांना भजतात, पण त्यापासून कोणालाही खरे समाधान मिळत नाही. जाणता पुरुष मात्र शाश्वत देवालाच भजतो. त्याचा दिव्य अनुभव त्याला येतो आणि मग तो महात्मा बनतो. सामान्य माणसांची देवाच्या बाबतीत असणारी कल्पना आणि त्याची देवाशी वागणूक या दोन्ही गोष्टी खऱ्या नसतात. ही गोष्ट जाणत्या ज्ञानी पुरुषांना स्पष्ट दिसते. जाणत्या विवेकी माणसाने खऱ्या देवाविषयी नीट श्रवण करावे. धातू, दगड, माती वगैरेपासून तयार केलेल्या देवांच्या अनेक प्रतिमा असतात, मूर्ती असतात. या मूर्ती म्हणजे देव आहे अशी बहुतेक लोकांची कल्पना असते. देवांचे अनेक अवतार होऊन गेले. पुष्कळ माणसे त्या अवतारांची चरित्रे ऐकतात, त्यांची पूजा करतात, त्यांचा जप करतात आणि त्यांचे निरंतर ध्यानही करतात. काही लोक सर्वांचा जो अंतरात्मा आहे त्याला देव मानतात. विश्वात व्यापून असणाऱ्या आणि विश्व चालवणाऱ्या विश्वात माल्यासुद्धा काही लोक देव मानतात. तर साक्षीपणाने असणारा जो ज्ञानात्मा द्रष्टा त्याला काही लोक देव मानतात. कधीही न चळणारी अशी जी निर्मळ व शाश्वत सद्वस्तू किंवा ब्रह्मवस्तू, तिच्याशी अनन्यपणे तदाकार झालेले, स्वतः ब्रह्मरूप झालेले काही लोक असतात. यावरून असे दिसते की देव 4 प्रकारचे आहेत. पहिले, विविध प्रकारच्या प्रतिमा. दुसरे, अवतारांचा महिमा. तिसरा, सर्वांचा अंतरात्मा. आणि चौथा देव निर्विकार परब्रह्म. मानवी स्वभावाला अनुसरून देवाचे 4 प्रकार आढळतात. या 4 प्रकाराव्यतिरिक्त 5वा प्रकार आढळत नाही. काही लोक मानतात की देव येथून तेथपर्यंत एकच आहे. तो सर्वांचा साक्षी आहे. तो सर्व काही जाणतो. पण देवाला जो साक्षीपणा येतो तो अष्टदा
प्रकृतीमुळे येतो हे नीटपणे समजले पाहिजे. प्रकृतीला साक्षीपणाने पाहणारा देव हा प्रकृतीच्या स्वभावाचा म्हणजे चंचल आणि अशाश्वत असणार हे उघड आहे. कारण मुळात प्रकृतीच अशाश्वत आहे, चंचल आहे आणि त्यामुळे प्रकृतीला पाहणारा, साक्षी रूपाने पाहणारा देव तो कसा आला? चंचल आणि अशाश्वत. मूळ देवाला पाहणे माहीतच नाही. प्रकृती निर्माण झाल्यावर त्याच्यावर साक्षीपणाने पाहण्याचा आरोप आला. प्रकृतीमधून निर्माण झालेला हा साक्षीपणा प्रकृतीप्रमाणे अशाश्वत असतो. म्हणून कल्पनेपलीकडे असणारा जो दिव्य भाव म्हणजे केवळ अस्तित्व ते आपण विवेकाने ओळखावे. माया मलरहित ब्रह्मवस्तूचे जो सतत चिंतन करतो तो ब्रह्मरूपच बनतो आणि जो मायामय द्वैताला बसतो, जो भयाने भरलेल्या या प्रकृतीत चिंतन करतो तो भयाने व्यापला जातो हे निश्चितपणे समजावे. दूध आणि पाणी वेगळे काढतात, त्यांना राजस म्हणतात. त्याचप्रमाणे शाश्वत आणि अशाश्वत यांना वेगळे करून जे शाश्वत जाणतात, शाश्वत परब्रह्माला जाणतात, त्यांना थोर अनुभवी संत म्हणतात. अहो काय सांगावे, जो अशाश्वताचे चिंतन करून राहतो तो अस्थिर प्रज्ञच असतो आणि जो सतत शाश्वताचे चिंतन करतो तो स्थिर प्रज्ञ बनतो. म्हणून समर्थ म्हणतात, जाणत्या ज्ञानी पुरुषाने शरीराने अशाश्वत प्रकृतीप्रमाणे वागावे, परंतु अंतर्यामी मात्र शाश्वत ब्रह्म ओळखून असावे. थोडक्यात आतून ब्रह्मस्वरूप असावे आणि बाहेरून मात्र आपले वर्तन चार चौघांसारखे ठेवावे. आपण त्यांच्या वेगळे आहोत असं कोणाला दाखवू नये, पण आपली आंतरिक परिस्थिती मात्र शाश्वत परब्रह्मापणे असावी. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 11व्या दशकातील चत्वारदेव निरूपण नावाचा दुसरा संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.